नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. सहयोग वेंचर्स यांच्या वतीने भव्य शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. पाहूया. सहयोग वेंचर्स आयोजित भव्य शॉपिंग महोत्सवात प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक जुन्नर तालुक्याचे शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे, रुपालीताई काकडे, सहयोग वेंचरच्या संस्थापक व संचालिका सपना काकडे तसेच संस्थापक व संचालक योगेश काकडे यांनी सहयोग वेंचरच्या वतीने प्रतिकूल परिस्थितीतूनही विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी अजय किरण तिकोणे, वेदांत विलास लगस, रोहन हसगे, सुमित नेटके, सुदर्शन महादेव काशीद यांचा आणि कोरोना योद्धा राजू पायमोडे, दीपक सोनवणे, सचिन ठाणेकर यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर कार्यक्रमामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, झुंबा ऍक्टिव्हिटी आणि बुद्धिमत्ता विकास अशा स्वरूपातील कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, नगरसेविका कल्पना थोरवे, नगरसेविका राणी भोसले, आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे, चित्रपट निर्माते विकास हांडे, सिने अभिनेत्री ऋतुजा लिमये उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने मिसेस इंडिया आयकॉनिक दिवा 2021 विजेत्या अश्विनी जोशी, समाजसेविका सुषमा कोंडे, गेम क्वीन चैताली माजगावकर, रणरागिणी ग्रुप प्रथम लेडी बाउन्सर दीपा दीपक परब, पर्ली ब्युटी पार्लर अँड इन्स्टिट्यूटच्या संचालिका पूनम भिक्षावती मठ, फिजिओथेरपिस्ट डॉक्टर दीप्ती वाघमारे, कोविड योद्धा आरोग्य सेवक डॉक्टर स्वप्ना कलशेट्टी, स्मार्ट क्लब ऍडमिन मोना लोढा यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम तर आपण सत्कार केला करोनाच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतःचा काहीतरी आपण गमावतोय आणि ते आपल्याला वाचवायचंय या भावनेने सगळ्यांनी काम केलं. आणि म्हणूनच सर्वात मोठा देश आपला, सर्वात मोठी लोकसंख्या असलेला आपला देश करोनामध्ये सगळ्या जगात म्हणजे अमेरिकेच्याही पुढे सर्वाव झाला. कारण आपली जिद्द होती, आपली भारतीयांची जिद्द होती, आपली बुद्धी होती, आपले कष्ट होते आणि ह्याच्यातनं आपण आज बाहेर पडलोय. बघा, आज आपल्याकडे कुणाच्या चेहऱ्याला जास्त मास्क नाहीये, त्यामुळे आपण याच्यातनं यशस्वीपणे आज बाहेर पडलोय. यशस्वीपणे 100 कोटीचं लसीकरण मोदीजींच्या तर्फे आपण केलंय. त्यामुळे मी सगळ्या करोना योद्ध्यांना एकदा टाळ्या वाजवून स्वागत करते. आता ज्या लहान मुलांचा सत्कार तुम्ही केला काकडे परिवाराने, आज या वेंचरचं मी वाचलं, बरंचसं काम आहे. अतिशय स्वप्ना, एवढे चांगले मेंबर तू केलेले आहेत. मला असं वाटतं ह्या महिलांना हा प्लॅटफॉर्म द्यायचं काम जे तू करतेय ते खरंच चांगलं आहे. कारण खूप साऱ्या महिलांच्यात आपलं टॅलेंट आहे, पण त्यांना कुठेतरी हा प्लॅटफॉर्म मिळायला लागतो. हा तुमच्या वेंचरच्या माध्यमातून मिळत असेल. आणि काकडे परिवाराचं मी बरंचसं ऐकलं, मला आशाताईंनी सांगितलं, तर तुम्ही हे करू शकता. छायाताई कार्यकर्ते आमच्या पिंपवणीच्या आहेत, आमच्याबरोबर ग्रामपंचायतला सदस्य होते त्या. तर आपलंही काम मला आत्ताच दीपक भाऊंनी सांगितलं की जवळजवळ 60-70 हजार किंवा लाखापर्यंत महिलांचं संघटन तुम्ही करता. अतिशय सुंदर काम. आणि दुसरे जे आपल्या मॅडम आहेत ज्यांनी म्हणजे मिस इंडियामध्ये फर्स्ट रनर अप म्हणून ज्यांनी हे केलं, तर आपल्या साऱ्यांना मी साऱ्यांचे आभार मानतो आमच्या काकडे कुटुंबाच्या वतीने. दरवेळेस काही ना काही करत असतो. लहान मुलांसाठी आपण काम करतो, अंडर प्रिव्हिलेज किड्स
म्हणजे माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की आपला जो यूथ आहे तो स्ट्रॉंग झाला तर आपलं भविष्य स्ट्रॉंग होईल आणि यासाठी मला जो काही सहयोग वेंचर्स थ्रू खारीचा वाटा देता येतो तो आपण देत असतो. आणि आज फक्त मला माधुरी मॅमकडून आपले जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये असूनही ज्यांनी एक वेगळं यश मिळवलंय आणि त्यांना खरंच या गोष्टीचं आपण त्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप त्यांना खूप मोठा एक मोटिवेशन देऊन जाईल. कुणाची अंडर राहण्यापेक्षा आपली स्वतःची एक आयडेंटिटी निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती छोटी का असेना तर ती आपली स्वतःची पाहिजे आणि ती आयडेंटिटी आज सपनाने इथे निर्माण केलेली आहे. आणि आज मला वाटते बरेचसे स्टॉल आहेत, एवढ्या सगळ्या महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार उपलब्ध त्यांनी करून दिलाय. छोटी छोटी का वेळेला शॉपिंग सगळ्या जणी करतात, म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाठी, आणि हे तळ जेव्हा मोठ्या समुद्राकडे जाऊ लागतं तर नक्कीच अशा सगळ्या मैत्रिणींची साथ तिला लाभलेली आहे आणि छान वाटतंय. तर पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आणि नक्कीच काकडे परिवारांनाही शुभेच्छा, कारण त्यांच्या सगळ्यांचा वेळ आणि सहयोग हे सहयोग व्हेंचरला आहे. धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांना आपण आपल्या या सहयोग व्हेंचर सामाजिक बांधिलकी जपत नारी महिलांचं संघटन करत असताना त्यांना एक कुठला तरी चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देताना एक अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम राबवतोय आणि समाजाची बांधिलकी मानून आपण या सोशल आणि सामाजिक काम करत असताना कोरोनामध्ये ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली या सर्वांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं. त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्व कोरोना योद्ध्यांच्या वतीनं आपलं मनापासूनचं हार्दिक आभार मानतो. आणि मला सहज आता तुम्ही नारी शक्तीचा उल्लेख केला म्हणून मी एक महिला दिनाच्या निमित्तानं जी कविता नारी शक्ती नावाची त्या ठिकाणी मला सुचली ती या ठिकाणी सादर करतो, कारण आज सगळं महिलांचंच व्यासपीठ आहे आणि खरंच अभिमान वाटतो की आज सुषमाताई आपण या परबताई किंवा संगीताताई या अतिशय मोठं काम करतायत. पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच त्यांनी वर्दी क्वीन नावाचा जो कार्यक्रम घेतला पोलीस महिला आणि पोलीस कृष्णकुमार साहेबांच्या माध्यमातून, तो अतिशय नावलौकिक आणि अतिशय उंचीवर गेलेला कार्यक्रम. मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आपले अतुलजी परदेशी सर आणि त्याचबरोबर आमचे रोहित दादा आणि संगीताताई हे सर्वच त्या ठिकाणी अतिशय उत्तम काम करतायत. मला खूप अभिमान वाटला तो कार्यक्रम पाहून की एक खाकी वर्दीतली महिला देखील एक उत्तम गृहिणी असते, समाजाची जाण जपत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं कामातच माणसाचं सर्वात महत्व व्यक्तिमत्व दिसतं. आणि मी एकच केलं, महिला काय करू शकतात आणि स्त्रीमध्ये किती ताकद असते हे दाखवण्याची जेव्हा मला संधी मिळाली ती मी पूर्णपणे त्यात झोकून ती दाखवून दिली. आणि आज मी भारतातले पहिली रणरागिणी महिला बाउन्सर ग्रुप स्थापन केली, जी पुण्यात पूर्ण 600 महिला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सध्याचे पण तुम्ही न्यूज आणि आता सध्याचे खूप काही तुम्ही न्यूज आणि बातम्या बघत असताल की त्याच्यातनंच चांगलं काम चांगलंच असतं आणि चांगलंच काम करायचं असतं. तर मला सहयोग व्हेंचर्सने जी काही संधी दिली आणि इथं बोलण्याची संधी दिली आणि मला एकच सांगायचं की महिलांमध्ये एक छुपी शक्ती असते, ती तिने स्वतः जर जागी केली तर ती नक्कीच काही ना काहीतरी करू शकते.